मूलभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य या हक्कांपासून स्थलांतरित वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर वंचित आहेत. या वास्तवाची तीव्र दखल घेत श्रमजीवी वीटभट्टी आणि ऊसतोड मजूर संघटनेच्या वतीनं हक्क परिषद घेण्यात आली. कोल्हापूर शहर आणि परिसरातील वाकरे, खुपिरे, कुडित्रे, साबळेवाडी, जाधववाडी इथल्या वीटभट्टी आणि ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांवर ही परिषद घेण्यात आली. यामध्ये 47 मजुरांनी सहभाग घेतला. या परिषदेत वीटभट्टी मजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. तसंच मजुरांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन एकूण 11 ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले. याशिवाय मजुरांना पिण्याचं स्वच्छ पाणी, शौचालय, आरोग्य सुविधा यांचा अभाव असल्याचं अधोरेखित करण्यात आलं. स्थलांतरामुळे बालकांचं शिक्षण खंडित होत असल्याची गंभीर समस्या उपस्थित करण्यात आली. यावेळी अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी वीटभट्टी मजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं. मजुरांनी संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी सक्षम लढा उभारण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिक्षण, आरोग्य आणि भौतिक सुविधा या संदर्भात देखील मजुरांनी आपले प्रश्न उपस्थित केले. या परिषदेसाठी सातप्पा मोहिते, अमर कांबळे, रवी कुराडे, सोनाली साळुंखे, वैशाली कांबळे, अंजली कांबळे, जयश्री कांबळे यांचं सहकार्य लाभलं.